उचगावमध्ये भीषण अपघात, खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव इथं आज पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवण्यात येणाऱ्या खासगी बसने ऍक्टिव्हाला जोरदार धडक दिल्यानं ही दुर्दैवी घटना घडली। कोल्हापूर उपरी मार्गावर उचगाव गावच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज पहाटे सुमारे 5:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय। समोरून येणाऱ्या ऍक्टिव्हाला खासगी बसने जोरात धडक दिली। या अपघातात ऍक्टिवा चालवणारे रमेश हरिश्चंद्र राठोड वय वर्ष 54 राहणार शिंदे कॉलनी उचगाव यांना डोक्याला व शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली। त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। अपघातास कारणीभूत ठरलेली खासगी बस क्रमांक NL01B5151 ही भरधाव आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या प्रकरणी तक्रारीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात बस चालक प्रशांत गोठरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे।